झालंय. बापरे, आता टेस्ट कोणती चांगली लागते, कुकरची लागते का चुलीवरची लागते? हाय गायज, वेलकम बॅक टू हर चॅनल. तो चलो फिर. आणि शहराकडे पण मस्त थंडी पडली आहे आणि थंडीमध्ये आम्ही आज ठरवलं की पोपटी बनवूयात, कारण पोपटी मी खाल्ली नाही आहे कधी. तर आता मस्त थंडी आहे, तर थंडीत काहीतरी मस्त गरमागरम होऊन जाऊ देत. तर आत्ता आम्ही पोपटी बनवणार आहोत आणि इथे सगळं साहित्य घेतलं आहे आम्ही. हे आता आपण ना 1 किलो चिकन घेतले. पोपटी बनवतात पण मी पण आज म्हणजे बनवलेले एकदा, पण मला आता आठवत नाही. तरी पण आपण आता प्रॉपर करूया. 1 किलो मी चिकन घेतले. मला साहित्य दाखवते. 1 किलो चिकन, 5 अंडी घेतलीत. हे वालाच्या पापडी असते ती, त्याच्या शेंगा आहेत. हे तुरीच्या शेंगा आहेत आणि हे थोडे कांद्याची पातचे हे घेतले, पात घेतले. आणि ह्याच्यात आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट घेतले. ही कोथिंबीर, हे पुदिना आणि हे मीठ आणि हे गरम मसाला, धणे जिऱ्याची पावडर आणि हे बटाटी आणि हे मिरची पूड आणि हळद आणि थोडंसं तेल. आणि मेन म्हणजे काय आहे माहिती आहे का, हे जे पण हे गावी ना खूप हे झाडांमध्ये आता म्हणजे शेतामध्ये आलेले असतात. ह्याला काय म्हणतात ते मला माहिती नाही, पण बोरकुट असं काहीतरी नाव आहे ह्याला. तर ते मी त्याचा पाला आणला आहे. ह्याचा फ्लेवरनं खूप छान, म्हणजे त्या पोपटीला स्वाद खूप छान येणार आहे. तुम्हाला माहिती असेल ह्याला काय म्हणतात तर कॉमेंटमध्ये सांगा. तर आपण आता हे सुरुवात करूया. काय करायचं ते बघा. हे अद्रक लसूण ह्याची पेस्ट घेऊया आपण. हे गरम मसाला पावडर आणि धणे जिऱ्याची पावडर, थोडंसं अख्खा खडा मसाला आणि मीठ. हे पुदिनाची पानं थोडीशी, थोडंसं मागे हां, ही कोथिंबीर थोडी. आता आपण मिक्स करूया. ह्याच्यात मिरची पावडर पण टाकूया बघा. मसाला, लाल मसाला. हे मॅरिनेट करून ठेवूया आपण थोड्या वेळ. मांजरीला वास आला. हो, मांजरीला बघ. मांजरीला लागेच वास येणार. सगळे याचा स्वाद एवढा असतो छान ना, की त्या मांजरीच्या पण नाकापर्यंत गेला आणि ती मांजर आली आपल्या जवळच. हे सगळं असं लावून ठेवलं. मध्ये ते ज्या शेंगा टाकतात ना, त्याच्यात पण थोडासा मसाला टाकूया आपण, लाल मसाला. हे बघ, हे पण थोडंसं लावून घेऊया. हिरवा मसाला आणि लाल मसाला दोन्ही. हां, दोन्ही पण टाकायचं. आणि ही बटाटे टाकूया. ही बटाटे, थोडीशी कोथिंबीर, पुदिना आणि हे थोडंसं मिक्स करून घेऊया आपण आता. हे थोडंसं मिक्स केलं. ह्याच्यातनं थोडंसं मीठ टाकूया, खडा मसाला, खडा मीठ. आपल्याकडे बाजारात मिळतो खडा मीठ. आणि हे अर्धा 1 तास आपण असंच लावून ठेवूया. ठीक आहे, मग अर्धा 1 तासाने भेटूया. शहराकडे पण आम्ही असा सेटअप बनवला आहे ना, की थंडीमध्ये आम्ही पोपटी बनवतो आहे. सो इथं चूल आम्ही पेटवायला घेतली आहे, ती सध्या विझली आहे. तर इकडे आम्ही मस्त चिकन मॅरिनेट करून घेतलं आहे, अंडी टाकली आहेत आणि इथे तो पाला आहे. ह्या पाल्याला काय म्हणतात मला माहिती नाही, कॉमेंटमध्ये सांगा. आणि इथे खूप साऱ्या भाज्या आहेत बघा. मस्त आता पोपटी बनवतो आहे आम्ही. तर आता ह्याच्यामध्ये ना मी हे बोरकुटाचं पाला टाकते. हे खालून अशी थर लावायची आणि थोडंसं हे शेंगा परतून द्यायच्या. हे पसरवायच्या अशा. आता ह्याच्यात मावणार नाही, आपण 2 वेळा आपल्याला करावं लागेल. आपण 2 वेळा टाकूया. ह्याच्यात थोडंसं चिकन टाकूया. जास्त नाही करता येणार ना, तर जेवढं होईल मावेल ना. हंडी छोटी आहे, छोटी हंडी आहे ना, त्याच्यामुळे थोडंच करूया आपण. 2 वेळा आपण करू शकतो ना ह्याच्यात, असं काही नाही. ही अंडी टाकूया ह्याच्यात. कोथिंबीर टाकली, पुदिना टाकलं
आणि आता वरण आता हे पाला लावून टाकूया. एक केळीचं पान पण घेतलं असतं तरी चाललं असतं. वरचं तोडू का? आहे ना आता. जाऊ दे, आता हेच घेते. पण हा आम्ही गावावरनं आणायला ना विसरलो. शेवटी आम्ही काय केलं माहिती, चिन्मय आणि मी रस्त्याने आम्ही शोधत होतो कुठेतरी भेटेल का आपल्याला म्हणून. तर आम्ही गाडी थांबवली एका ठिकाणी. जागा काही नव्हती पण एका साईडलाच थांबवली आणि तिकडे शोधाशोध केली तर आम्हाला सापडलं. पण हे आता फॉईलने आम्ही कवर केलं. फॉईल नसेल तर मग हाच पाला घेऊन त्याचा उलट करायचा असतो. पण आता आपल्याकडे पडू नये म्हणून. पडू नये म्हणून आता ह्याला हे पडू नये म्हणून मी आता थोडीशी दोरी पण बांधून घेते ह्याला, म्हणजे ते पडणार नाही. कांद्याची पात टाकायला पण विसरलो. थांब, टाका ना, ओपन करा. काय नाही, ह्याच्यात आपण कांद्याची पात टाकायला ना विसरलो. ही आता हे 2 टाकून देते. मेन कोणता हा पालाच असतो महत्त्वाचा. अनघा हा पाला असतो ना त्याचा वास त्याने मस्त अजून टेस्ट येईल, वास उतरेल. आता आपण चुलीवर ठेवूया. हे उलटं करून ठेवायचं असतं. बांधायचं आहे का? हो, बांधायचं ना. परत दोरी आणते ना मी. आता दोरी जर लावली ना त्याला, ते बांधली ना तर ती लगेच जळून जाईल. तर मी आता हे केळीचं हे आहे ते तोडून हे घेते, ही दोरी तयार करते. केळीचं काय म्हणतात त्याला. तर आता हे बांधून घेते, म्हणजे कसं हे पडणार नाही ना. आपण जर दुसरी दोरी किंवा काहीतरी असं बांधलं ना, सुतळ वगैरे असं काहीतरी, तर ती जळून जाईल आणि ते खाली पडेल. थंडी असल्यामुळे पेट लवकर घेते का. आता ह्याच्यावर ना हे टाकूया सगळं. तरी गवत पाहिजे होतं पण गवत आपल्याकडे नाही आहे ना, मग आपण हे लाकडं आहेत त्यानेच करूया आपण. आता हे 15 ते 20 मिनटं ठेवूया. शिजेल 15-20 मिनिटात. हां, चिकन काय एवढं शिजायला काय वेळ लागत नाही ना. मटण जर असलं तर त्यालाच वेळ लागतो भरपूर. ओके. आता हे ना 15-20 मिनिटांनी आपण बघूया. मार्गशीर्ष महिना संपला आहे आणि आम्ही पोपटी तयार करतोय. आता आपण ना त्या चुलीवरची दाखवली आणि त्या हंडीमध्ये दाखवली. पण आता काय करायचं, का आपल्याकडे काय सगळे साहित्य नसतात ना, म्हणजे काय लाकडं नसतात. शहरा ठिकाणी काय लाकडं वगैरे मिळत नाही. मग आता आपण ना कुकरवरची बघूया. आता कुकरमध्ये पण सेम तसंच आहे प्रोसिजर. आता पहिल्यांदा काय करायचं, हे बोरकुटचा पाला आहे. आणि पुन्हा हे पानं लावायची. आहे की नाही सोपी. आता आपण ना हे कुकरला लावूया. म्हणजे गॅसवर आता चढवलं. आता किती मिनिटात होतंय बघूया. हे होतंय लवकर का हे होतंय लवकर. दोन्ही पण आपण केलेलं आहे. आता टेस्ट कोणती चांगली लागते, कुकरची लागते का चुलीवरची लागते. करून बघतो आम्ही ट्राय. ऑलरेडी आता बघूया आता कसं होते. ओय माय गॉड, फुटलंय ग. थांब जरा. मला एक आयडिया आली. आपण ना ही हंडी आहे ना तीच जवळ घेऊया हा पातेला. Oh my God, noise. हे बघा मस्त तिकडे किती गरम बघ. अंडी आहेत. अंडी पडली खाली तरी ते आपण उचलून घेऊ. अंडी तर वर होती म्हणून काय नाही. त्याचं वरचं कवच काढायचं आहे ना. हे बघ, आता हे आपण असं पालथून देऊया. पण थांब जरा ते ना. ओ माय गॉड. आता हे आपण ह्याच्यात आता काढूया. बघूया कशी झाली ती. पण चटका लागतोय पण. वास मस्त. हा, हे बघ झालंय. बापरे, वास आला. हा, किती सुंदर. एक नंबर. पण शिजलेत पण बघ बरोबर. पण नाही, वास जो येतोय ना त्याच्यानं असं वाटतंय की खूप भारी. मला वाटतं कुकरपेक्षा ह्याच्यात भारी. हा, कारण ह्याचं ना ते काय
अरोमा जो चुलीचा असतो तो छान छान लागतो ना. स्मोक आपण देतो चिकनला मटनला. हे बघ हे शिजले पूर्ण. चुलीवरचं मस्त पोपटी खायला मजा येणार. हे मटका थोडंसं फुटलं. तो आता बोरकुटचा पाला होता ना तो आपण खाणार नाही आहेत, त्याचा फक्त फ्लेवर्स पसरवण्यासाठी आपण टाकलेलं ना, म्हणून आता हे काढून टाकायचं. नाही तर तुम्ही म्हणाल की हे टाकतात म्हणजे हे पण खायचं, तर ते हे नाही खायचं. फक्त हे शेंगा बटाटी आणि चिकन वगैरे. चिकन बघ किती मस्त शिजलेलं आहे. टेस्ट हे मी बघते. हा काय मस्त आहे. वाफा येतात आणि चिकन बघा दाखवते मी तुम्हाला. बघा काय शिजलंय. हा एक नंबर झाला. गावाकडची मजा आम्ही शहरात पण घेऊ शकतो. चुलीवरचे जे हे असतात ना मसाले, चुलीचा तो वास आणि तो जर पाला टाकलेला ते रॅन्डम XYZ, एक नंबर झाला. सगळा फ्लेवर उतरला. खूप भारी. आता हे आपण कुकरचं बघूया उघडून कशी शिजले ती. कुकरला जास्त नाही 10-5 मिनिटात होऊन जातं, पण चुलीवर ना खूप वेळ लागला. आता हा बोरकुटचा पाला काढूया. हे बघ किती वाफाळले. कुकर फार जड आहे. आता सगळंच एकत्र केलं. हा तेल वगैरे काय तुम्ही पण करून बघा, कारण सोप्यात सोपं आहे. एवढं भाजी वगैरे करताना खूप किती वाटणं लागतात. ह्याला काय नाही, फक्त अद्रक लसूणची पेस्ट लागते बस. त्याच्यामुळे खूप छान लागते. बघ हे पण बटाटा पण किती शिजले. फक्त ह्याची चव थोडीशी वेगळी लागणार आणि चुलीवरची वेगळी लागणार. तरी पण नसेल तरी आपल्याला आपण हे करू शकतो ना, मिळू शकतो त्याच्यात फ्लेवर. मी चुलीवरची टेस्ट केली पण मला चुलीवरची आवडली. मस्त शिजली. कुकरची पण छान शिजली. कुकरची ते तसं वाला फ्लेवर नाही ना. हां स्मोक तो जो ह्याचा असतो तो पण छान आहे. आता हे पाला जास्त ह्याच्यावरचं आवडलं चुलीवरचं. सो हा होता आजचा व्लॉग. पोपटी बनवली आम्ही आणि मस्त झाली. तुमच्याकडे चूल वगैरे नसेल ऑब्व्हियसली, शहरा साईडला काय एवढं सगळं अवेलेबल नसतं, तर तुम्ही कुकरमध्ये पण बनवू शकता. तर दोन्ही आम्ही ऑलमोस्ट रेसिपी दाखवल्या आहे. सेमच आहे, काय मगजमारीची प्रोसेस आहे नाही. खूप इझी आहे स्टेप्स. आता तो पाला आम्हाला नाही माहिती म्हणून मी नाही सांगितलं की त्याचं नाव काय एक्झॅक्टली, पण त्याला एक वास असतो. तुमच्यापैकी व्ह्युअर्स कोणतरी टाकेलच कॉमेंटमध्ये, आय एम शुअर. तर इट वॉज अमेझिंग. तुम्ही पण बनवून बघा आणि कॉमेंटमध्ये सांगा मला तुम्ही ट्राय केलं तर कसं झालं. आणि लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.